नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला खूपच सुंदर ब्लाऊज डिझाइन दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हा पाठीचा भाग मी कट करून घेतलेला आहे अस्तरसहित. तर याची पूर्ण उंची 15 आहे आणि शोल्डर मी इथं 5 ठेवलेला आहे, कारण खूप लहान साईज आहे. त्यासाठी तुम्ही 5.5 शोल्डर ठेवू शकतात, कारण डिझाइन ही थोडीशी डीप आहे. तर याच्यासाठी मी गळारुंदी मग कमी ठेवलेली आहे. 2च ठेवलेली आहे. आता खाली आपण अर्धा इंचाने पाठीची पट्टी जोडण्यासाठी जातं. आता वरून आपल्याला गळा उंची किती पाहिजे तितकी घ्यायची आहे. आवडीनुसार तुम्ही गळा उंची ठेवू शकतात आणि इथं गळा रुंदी पण तुम्ही आवडीनुसार ठेवू शकतात. आता आपल्याला इथं गोल गळ्यावर डिझाईन तयार करायची आहे. फक्त गोल गळा घ्यायचा आहे आणि डीप घ्यायचा आहे. तर इथं 3-3.5 पर्यंत डीप घ्यायचा आहे. असं थोडंसं खाली घ्यायचं आहे. असा सिंपल गोल गळा घ्यायचा आहे. आता आपल्याला साईडनं डिझाईन तयार करायची आहे. तर इथं शोल्डर कमी घेतलेला आहे, त्यासाठी मी इथं डिझाईन पण छोटीच घेणार आहे. तर मी इथं 1-1 इंचाची डिझाईन तयार करणार आहे बाजूच्या साईडला. आणि तुम्ही शोल्डर 5.5 पर्यंत घेतला असेल तर तुम्ही इथं 1.5 इंचाचं डिझाईन तयार करू शकतात बघा. खूप लहान साईज आहे, त्यासाठी मी शोल्डर कमी घेतलं होतं. त्यासाठी डिझाईन पण मग लहानमध्येच घेणार आहे, कारण इथं पेस हा छोटा पडतो. आता आपल्याला अस्तरवरतीच इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहिलं, आणि नंतर आपल्याला मधल्या साईडची डिझाईन नंतर तयार करून घ्यायची आहे इथं. तर आता हे कट करून घेतल्यानंतर आपल्याला सोयीच्या बाजूवर असं अस्तर ठेवून पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे आणि टिप टाकून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. पाव इंचाची टिप टाकायची आहे. एक समान टिप येऊ द्यायची, खालीवर होऊ द्यायची नाही, याची पण काळजी घ्यायची. तसेच आता आपल्याला खालच्या साईडला पण टिप टाकायची आहे. हवं तर तुम्ही नंतर टिप नाही टाकली तरी पाठीची पट्टी जोडून घेऊ शकतात, परंतु मी डायरेक्ट इथं खाली टिप टाकून फोल्ड करून घेणार आहे. असं व्यवस्थित करायचं आहे, घडी पडू द्यायची नाही. व्यवस्थित अशी फिनिशिंग घ्यायची आहे. आता पूर्ण पिना काढून पूर्ण पलटवून घ्यायचा आहे आणि हा मधला पहिला पीस कट करून घ्यायचा आहे बघा. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन आहे आणि हळदीच्या साडीवरचे आहे हा ब्लाऊज. तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. असे मध्ये मध्ये कट देऊन घ्यायचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित असं गळा पलटतो, पण फिनिशिंग छान येते. पूर्ण असं पलटवून व्यवस्थित घ्यायचं. व्यवस्थित पलटवून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावर टिप टाकून घ्यायची आहे. टिप टाकताना पण अस्तरवरच्या साईडला येऊ द्यायचं नाही, याची पण काळजी घ्यायची. असं पूर्ण फिनिशिंग व्यवस्थित करायची आहे आणि टिप टाकायची. तर आता आपल्याला खालच्या साईडनं पण टिपच टाकून घ्यायची आहे. तर आता आपल्याला साईडनं पूर्ण टिपा टाकून साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी पूर्ण साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला इथं डिझाईन तयार करायची आहे. तर त्यासाठी बंद बाजूचा असा पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजू पेपरवर ही अस्तरची ब्लाऊज डिझाईन कट केलेली आहे, तो व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे.
आणि खालच्या साईडला पण थोडा 1.5 इंचाने सोडायचं आहे अंतर, असा ठेवून घ्यायचं आहे. आणि पूर्ण आहे असा आकार पहिला बाहेरच्या साईडनं आखून घ्यायचा आहे. आता इथून आपण मधला भाग आहे डिझाईनचा तो एकदा चेक करून खून करून घ्यायची आहे. आता हे पूर्ण काढून घेऊन व्यवस्थित अशी फिनिशिंग द्यायची आहे गळ्याला. तर आता हा आपला 2 इंचाचा गळा रुंदी होता आणि हा 1 आणि थोडंसं जास्त अंतर आहे. तेवढंच आपल्याला असा मधल्या साईडनं पण चेक करून खून करून आखून घ्यायचं आहे. व्यवस्थित आकार द्यायचा. तर बरोबर आपला गळ्याला आकार आलेला आहे. तर आता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. तर इथं आपल्याला साईडनं पण थोडासा पेपर सोडून द्यायचा आहे अर्ध्या इंचाने, कारण आपल्याला तिथं एक्स्ट्रा कपडा पाहिजे असतो जोडण्यासाठी. त्यासाठी एक्स्ट्रा अर्धा इंच किंवा 1 इंच तुम्ही असं एक्स्ट्रा सोडून देऊ शकतात. आता हा मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे पहिला. हा गळ्याचा आकार आहे आपला, तो पहिला मेन कट करून घेऊ. तर हा मधला गळ्याचा आकार आहे आणि हा एक्स्ट्राचा बाहेरचा आकार आहे तो कट करून घेऊ. तर आपला हा पॅच तयार झालेला आहे बघा. तर एकदा चेक करून इकडच्या साईडनं पण आकार द्यायचा आहे. आपण जेवढं अंतर मधलं सोडलेलं आहे तेवढंच इकडं घ्यायचं आहे आणि आहे असा आकार इकडल्या साईडला पण द्यायचा आहे बघा. तर आता आपल्याला इथं डिझाईन तयार करायची आहे. तर त्यासाठी आता मी काठाची इथं डिझाईन तयार करणार आहे. तर 1.5 इंचाच्या अशा मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत आणि त्या पट्ट्या मी जोडून घेतल्यात आणि त्याला असं फोल्ड करून असे बंद तयार करून घेणार आहे बघा. तर इथं एक्स्ट्रा कपडा नव्हता त्यामुळं मी काठ शिल्लक होता भरपूर, तर मी काठाचाच इथं वापर करणार आहे हे मधल्या साईडच्या बंदासाठी. हवं तर तुमच्याकडं ब्लाऊज पिसाचा कपडा असेल तर तुम्ही त्याचा पण यूज ह्याच्यासाठी करू शकतात, परंतु डिझाईन भरपूर आहे त्यासाठी कपडा हा कमी पडतो. तर असं मी बंद तयार करून घेतलं आहे. तर आपल्याला इथून इथपर्यंत लावायचं आहे बघा. इथून इथपर्यंत अटॅच होणार आहे आणि एक्स्ट्रा इकडं सोडून द्यायचं आहे अर्धा इंच. म्हणजेच आपल्याला इथं पट्टी ही 1.5 ते 1.25 इंचाची पट्टी तयार करायची आहे बघा. एकदा चेक करून आता तुम्ही किती अंतर सोडलेलं आहे मधल्या पेससाठी, तर त्यासाठी त्या साईजसाठी तुम्ही बंद तयार करून घ्यायचे लावून. तर असे पूर्ण बंद तयार करून घ्यायचे आहेत. भरपूर लागतात गोल गळ्याला, तेवढे तुम्ही असे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता असे बंद तयार झाल्याच्या नंतर आपल्याला पेपरवरतीच अटॅच करायचे आहेत. तर वरच्या साईडला थोडं शोल्डर जॉईंट करण्यात जातं आहे, त्यासाठी थोडंसं खालच्या अंतराने अर्धा ते 1.25 इंचाने सोडून बंद लावायचे आहेत किंवा 1 इंच सोडलं तरी चालतं आहे. आणि बरोबर गळ्याच्या साईडनं हे अशा बंद लावून घ्यायचे आहेत. तर पाहू शकतात एकदम बरोबर असे लावायचे आहे, एक समान. जेवढं अंतर वरच्या साईडला सोडलं आहे तेवढंच खालच्या साईडला सोडून समान अंतरामध्ये पूर्ण पेपरवरती अटॅच करून घ्यायचे आहेत बंद. एक 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 बसवून घ्यायचे आहेत. तर बघा पूर्ण आता इथं शोल्डर जॉईंट करण्यात जाणार आहे, त्यासाठी तेवढं सोडायचं आहे अंतर आणि तिथपर्यंत अटॅच करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता तसं अटॅच करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला इथं इकडच्या साईडनं टिप टाकायची आहे, जेणेकरून व्यवस्थित असं सेट होईल डिझाईन. तर व्यवस्थित टिप टाकायची आहे.
खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे, जेणेकरून नवीन कोणी शिकत असेल त्यांना पण अशा डिझाईन तयार करता येतील. यासाठी स्टेप बाय स्टेप सांगत आहे. थोडा व्हिडिओ मोठा होईल कारण प्रत्येक गोष्ट मी याच्यासाठी मी सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ पण मोठा होतो. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पण बघा. तर आता आपल्याला मधल्या साईडनं पायपिंग करायची आहे. तर पायपिंगसाठी अशी तिरकी पट्टीच घ्यायची आहे. सरळ पट्टीमध्ये पायपिंग व्यवस्थित येत नाही, तर आपल्याला इथून पेपर आहे तिथून आपल्याला पायपिंग घ्यायची आहे बघा. कारण आपल्याला तिथं शोल्डर जॉईंट करायचं आहे, त्यासाठी तिथून आपल्याला पायपिंग हवी आहे. तर फक्त पाव इंचाच्या अंतरानेच टिप टाकायची आहे, जास्त आतमध्ये टिप टाकायची नाही, नाहीतर पूर्ण फिनिशिंग बिघडते. तर व्यवस्थित अशी पट्टी जोडून घ्यायची आहे अशी पायपिंगसाठी. थोडीशी पायपिंग अशी पट्टी ओढायची, जेणेकरून मग पायपिंग अशी एकदम छान अशी बसते. तर आता एक्स्ट्राचे आहे तिथं कट करायचे आहे बघा. आणि इथं असं जास्त जाड पायपिंग होते. आता आपण बंद अटॅच केल्यामुळं जास्त जाड होते पायपिंग. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकदा पेपर तिथल्या साईडचा काढून बघायचा आहे आणि जास्त जाड होते तिथं आपल्याला थोडेसे कट द्यायचे आहेत, असे कट करायचं आहे आणि मग चेक करून मग असं पायपिंग तयार करायची आहे. कारण खालीवर टिप झालेली असते, जेणेकरून ती पायपिंग जाड दिसणार नाही याची काळजी घ्यायची आणि पलटवून त्याच्यावर टिप टाकायची आहे. तर पाहू शकता तशी टिप टाकायची पलटवून. आता इथं काठाची बंद तयार केल्यामुळं खूप असं जाड होतंय पायपिंगला, त्यामुळं मी पूर्ण असं कट करून घेतलेले आहेत, त्यामुळं व्यवस्थित पायपिंग येणार आहे. तर आता आपल्याला पूर्ण अशी पायपिंग तयार करायची आहे. तर आपल्याला हवी अशी इथं पायपिंग आता तयार करायची आहे. थोडंसं हळूहळू पायपिंग करायची, जेणेकरून खालच्या साईडला पण कपडा पायपिंगचा दिसणार नाही याची पण काळजी घ्यायची. जास्त मोठी पायपिंग करायची नाही. अशी व्यवस्थित फिनिशिंग येईन अशी पायपिंग करून घ्यायची आहे. आणि आपण पेपर जो आहे तो मापाचा पेपर कट केलेला आहे, तिथपर्यंत पायपिंग ठेवायची आहे बघा. आणि इथं पायपिंग झालेली आहे. तर आता आपल्याला याच्यावर अटॅच करायचं आहे. तर व्यवस्थित असं अटॅच करून पिनाने अटॅच करायचं, जेणेकरून व्यवस्थित सेट होईल. तर बघा असं सेट करून घ्यायचं आहे त्याला आणि टिप टाकायची आहे बघा तिथून. एकदम कडेला टिप टाकायची. तर बघा आता आपल्याला अशी मोठी तिरक्या लाईनमध्ये पट्ट्या तयार करायच्या आहेत, अशा लांब तिरक्या कपड्यामध्ये. आणि त्याची आपल्याला दोरी बनवायची आहे, म्हणजे बंद असा खूप मोठा 2 ते 3 मीटरचा लांब असा बंद तयार करून घ्यायचा आहे. तर मी ह्याच कपड्याचा तयार करून घेणार आहे. तर बघा असा बंद तयार करून घ्यायचा आहे. खूप मोठा असा लागतो आणि कमी पडले तर मग अर्ध्यातून डिझाईन बिघडते. त्यासाठी एकदमच असे 2 बंद तयार करून घ्या किंवा सेपरेट एक बंद तयार करून घ्या. तर मी एकच डायरेक्ट बंद मोठा असा तयार करून घेतला आहे. तर पाहू शकतात
हवं तर तुम्ही 2 बंद पण अटॅच करू शकतात असं इथं ठेवून. तर मी इथं पहिलं असं अटॅच करणार आहे आणि आपण आता ह्या बंदाची डिझाईन तयार करायची आहे. तर असं करायचं आहे, एकदम असं पायपिंगच्या कडेलाच ही डिझाईन येईल अशी ठेवायची आहे. तर पाहू शकतात खूप असे मोठे मोठे पण नाही घ्यायचे, मीडियम मध्ये असे सर्कल तयार करून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये. तर पाहू शकतात असं पूर्ण गोल गळ्यावर पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण अटॅच करून घेतलेला आहे मी बंद तो तसा, आणि त्याच्यामध्ये मणी बसवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये. तर आता आपल्याला साईडनं याची डिझाईन तयार करायची आहे. तर इथं मी 3.25 इंचाची पट्टी रुंदीची ठेवलेली आहे आणि लांबी भरपूर ठेवलेली आहे. तर असा उलटा कपडा करून त्याच्यावर टीप टाकून बंद तयार करून घ्यायचा आहे बघा ह्याचा पण. तर हा मी साडीतला कपडा काढलेला आहे, कारण ह्या कपड्यामध्ये ही डिझाईन तयार होत नव्हती. त्यासाठी मी साडीच्या नेसत्या पदराचा हा कपडा घेतलेला आहे. तर याच्यावर अशी टीप टाकून घ्यायची आहे आणि आपण बंद तयार करतो तसा पलटवून घ्यायचा आहे पूर्ण बंद. खूप छान डिझाईन वाटते याची पण बघा. तर असं पूर्ण पलटवून घ्यायचा व्यवस्थित असा. आता पलटवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं किती ठेवायचं आहे अशी फोल्ड करून बघायचं आहे की इथं आपल्याला किती पाहिजे, त्यानुसार कट करून घ्यायचं आहे इथून आपल्याला. तर साधारणतः तुम्ही 2.5 इंचाची पट्टी ठेवू शकतात अशी. जास्त मोठी पण चांगली वाटणार नाही. 2.5 इंचापर्यंत तुम्ही अशी पट्ट्या तयार करू शकतात. त्यासाठी 2.5 इंचाचीच पट्टी छान वाटणार आहे. त्यासाठी मी तेवढीच घेतलेली आहेत असे करून. तर आता आपण ह्याची डिझाईन तयार करणार आहोत बघा. खूप सुंदर आहे आणि छान पण आहे. तर असं फोल्ड करायचं आहे बघा. मग ती दोऱ्याने पॅक करायचं आहे पहिलं. व्यवस्थित असं पॅक करायचं आहे. आणि बरोबर तिथं मध्ये येऊ द्यायचं आहे त्याचा. तर पाहू शकतात. तर इथं आपल्याला असं डिझाईन तयार करायची आहे इथून. तर दुसरा बघा असं मध्य करायचं आहे. आता इथं कुठं मध्ये येते तिथं दोऱ्याने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हवं तर तिथं असं मोठा मणी पण बसवू शकतात पॅक करून. तर मी नंतर तिथं मणी बसवून घेणार आहे बघा. तर पाहू शकतात खूप सोपी डिझाईन आहे ही पण असं. तर असं फोल्ड करायचं आहे आणि असं लावून घ्यायचे आहे. वरच्या साईडला अर्धा इंच किंवा 1 इंच आपलं शोल्डर जॉईंट करण्यात जातं आहे. त्यासाठी तिथून सोडून मग खालच्या साईडनं बरोबर टिपेवर घ्यायचं आहे. तर असं अटॅच करायचं आहे. एकदम कडेला अटॅच करायचा आणि नंतर मग तो मध्ये येईल असा फोल्ड करायचं. तर असंच पूर्ण साईडनं लावून घ्यायचं आहे. हा बंद तयार केलेला आहे त्याचं. तर बघा मी पूर्ण बंद तयार करून हे अटॅच करून घेतलेला आहे आणि मध्ये पण मी असं मध्ये मध्ये मणी लावून घेतलेले आहेत. आणि आतला हा पेपर होता तो पण काढून घेतला आहे बघा. किती सुंदर डिझाईन वाटते. तर आता आपल्याला इथून लेस लावून घ्यायची आहे, कारण हे ओपन झालेले आहेत काठ, त्यामुळे त्याच्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. हवी अशी तुम्ही इथं लेस वापरू शकतात. तर याच्यावर लेस लावून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये डिझाईनमध्ये नंतर मणी पण बसवून घ्यायचे आहेत. कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळं मी आता थोडं शॉर्टमध्ये सांगते. तर आता आपल्याला इथं पाटीचे टक्स टाकायचे आहेत दोन्ही साईडनं.
4.5 इंचावरती असे दोन्ही साईडनं टक्स घ्यायचे आहेत. व्यवस्थित घ्यायचे, खालची डिझाईन टक्समध्ये जाणार नाही याची पण काळजी घ्यायची. तर आता आपल्याला इथं फूल तयार करायचं आहे. असा चौकोन कपडा घ्यायचा आहे आणि त्याला असं रोल करायचं आहे आणि अशी पाकळी तयार करून घ्यायची आहे बघा. हवं तेवढं तुम्ही लहान मोठं फूल तयार करू शकतात. तर अशाच आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि सुई दोऱ्यामध्ये सोयीच्या बाजूनं अशा एकावर एक ठेवून जोडून घ्यायच्या आहेत अशा आणि एकदम व्यवस्थित करून गाठ बांधून घ्यायची आहे धाग्याची आणि व्यवस्थित असं सेट करायचं आहे फुलाचा आकार. व्यवस्थित फुलाचा आकार झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला असं पॅच लावून घ्यायचा आहे आणि तो पण बसवून घ्यायचा आहे सुई दोऱ्याच्या साहाय्यानेच. तर पाहू शकतात माझं फायनली ब्लाऊज झालेलं आहे. तर मी इथं असे मण्यांचे लटकन फुलाला खाली तयार केलेले आहेत आणि हे असे लटकन तयार केले, तर बाही पण अशी तयार केलेली आहे. तर मी बाहीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, डिझाईनची बाही आहे ती. तर पूर्ण माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे बघा. नक्कीच कमेंट्स करून सांगा कसा शिवला आहे तो. आणि समोरून असा प्रिन्स कट दिलेला आहे आकार. समोरच्या बाजूला बाकी काही नाही केलं. तर बघा ही आहे साडी. तर मी साडीचा कपडा पण कट करून त्याची डिझाईन तयार केली आहे. तर अशी आहे साडी पिवळ्या कलरची आणि ब्लाऊज हा. तर पाहू शकतात खूप सुंदर मॅच होतोय त्याच्यावरती. बाही पण खूप सुंदर दिसते त्याच्यावरती आणि लटकन पण खूप छान केलेले आहेत पूर्ण ब्लाऊजला. तर पाहू शकतात हा कपडा वापरून इथं मी वापरला आहे डिझाईनला. लटकन बघा किती सुंदर केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.